गेल्या तासाला आपण मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय आणि निसर्गनिर्मित पदार्थ म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. तर मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय, जे 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 पदार्थ मानवाने तयार केलेले आहेत त्याला आपण म्हणतो मानवनिर्मित पदार्थ. आणि निसर्गनिर्मित पदार्थ म्हणजे काय, जे निसर्गामध्ये ऑलरेडी आहे त्याला म्हणायचं निसर्गनिर्मित पदार्थ. मग त्यासाठी आपण हे अजून थोड्या चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एक खेळ करूया. तर सगळ्यांनी पुढे यायच्या, सगळ्यांनी. फक्त माझ्याकडे एका लाईनमध्ये थांबा. आता पुढच्याची जबाबदारी जास्त असेल ना. तर काय करायचं आहे, मानवनिर्मित पदार्थ म्हणले तर या साईडला यायचं म्हणजे उडी मारायची. आणि निसर्गनिर्मित म्हणले तर या साईड. इकडे इकडे माझ्या डाव्या साईड, तुमची उजवी साईड. आणि निसर्गनिर्मितला तुमची डावी साईड. ओके. निसर्गनिर्मित पदार्थ दाखवूया. निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, निसर्गनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, मानवनिर्मित पदार्थ, निसर्गनिर्मित पदार्थ. समजला खेळ. आता ह्याच्या पुढे जाऊन आता काय करायचं आहे, मी पदार्थांची नावं घेणार, ती तुम्हाला विचार करायचा आहे मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे आणि त्यानुसार सुरुवात करायची. चालू करूया. इकडे आहे निसर्गनिर्मित, इकडे आहे मानवनिर्मित. दगड, प्लास्टिक, पाऊस, रबर, झाड, बेंच, लाकूड, पाणी, प्लास्टिक, काच. काच ही मानवनिर्मित आहे. लाकूड, बेंच, दप्तर, हवा, सूर्य, चंद्र, मोबाईल, डस्टर, सूर्य, लाकूड, निसर्गनिर्मित काय हे जवळपास सगळ्यांना कळत आहे. मानवनिर्मित म्हणजे काय, ज्या गोष्टी मानवाने तयार केलेल्या आहेत त्याला म्हणायचं मानवनिर्मित पदार्थ. आणि ज्या गोष्टी निसर्गातून येतात, निसर्गात तयार होतात त्याला म्हणायचं निसर्गनिर्मित पदार्थ. तर पुढच्या तासाला आपण काय करणार आहे, तर मानवनिर्मित पदार्थ कोणते कोणते ते आपण पुढच्या तासाला अभ्यास करणार आहे. तर तुम्हाला कुठे वाटते मानवनिर्मित पदार्थ कुठे कुठे? मोबाईल. तर तुमच्यापाशी काय काय आहे बघा, किती मानवनिर्मित आहेत. प्लास्टिक, पेपर, बेंच, फळा. म्हणजे भरपूरशा गोष्टी या मानवनिर्मित आहेत. पण जे आवश्यक गोष्ट आहे